हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 व 2चा सेतू अभ्यासक्रम. दिवस आहे 8वा. त्याचा आज आपण स्वाध्याय मित्रांनो सोडवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा सेतू अभ्यासक्रम, ज्याची दर 15 दिवसांनी चाचणी तुमची घेतली जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला सोडवायलाच हवा. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ स्वाध्याय सोडवण्यास मदत करेल व तुमची रिव्हिजन करण्यासही तुम्हाला मदत करेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचप्रमाणे जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच एज्युकेशनल व्हिडिओ, विशेषतः गणित व विज्ञानाचे व्हिडिओ या चॅनलवर मिळतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. आजचा हा 8वा दिवस. चला मित्रांनो, सुरुवात करूया. दिवस 8वा. आजचा जो उपघटक आपल्याला तो शिकायचा आहे तो म्हणजे सजातीय करणीवरील क्रिया, बेरीज आणि वजाबाकी. ज्या सजातीय करणी जे आहेत त्यांच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी ही कशी केली जाते हे आपण खरं या दिवस 8वाला शिकणार आहोत, जे तुमचं ऑलरेडी 9वीला झालं आहे. मित्रांनो, क्षमता विधाने म्हणजेच काय? थोडक्यात तुमच्यामध्ये कोणत्या क्षमता आलेल्या असतील तर सजातीय करणांची बेरीज करणे, सजातीय करणींची वजाबाकी करणे. जरा 8व्यामध्ये बघा मित्रांनो काय दिलं आहे, 4चा वर्ग आपल्याला इथे दिला आहे. आता मित्रांनो, इथे 4चा जर वर्ग दिलेला असेल तर तुम्ही विधान कोणतं लिहिणार? इथे या खात्यामध्ये काय लिहिता येईल आपल्याला की 16 तुम्हाला सांगता येईल ते. आणि 16चे वर्गमूळ 4 आणि त्यावरूनच लिहिलं गेलं आहे बघा मित्रांनो, इथे कर्निस्थ 16 नाही का, किंवा वर्गमुळात 16 बरोबर 4. इथे सुद्धा मित्रांनो 9चा वर्ग जो येईल तो इथे येणार 81. म्हणजे 81चे वर्गमूळ किती? तर इथे येणार 9. म्हणून वर्गमुळात 81 बरोबर या खात्यात लिहिणार 9. मित्रांनो, हे तर तुम्हाला येतच आहे. आता इथे बघा, जर 36 दिला आहे, वर्गमुळात 36 दिला आहे आणि त्याचं उत्तर 6 दिलं आहे. मित्रांनो, वर्गमुळाच्या वरती जो एक चौकट दिली आहे जी तुम्हाला इथे दिसते, इथे काय येणार तर इथे मित्रांनो तो लिहित नाही, परंतु तो असतो 2 नाही का. त्यामुळे तिथे तुम्ही 2 लिहू शकतायत. 2 म्हणजे या 36 करणी 36 वर्गमुळात जो आहे त्याचा अर्थ जर वर्गमुळात असेल तर 2, जर घनमुळात असेल तर आपण 3 लिहितो, परंतु 36चं वर्गमूळ 6 आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या ज्या लहान चौकट इथे येणार 2. आणि हे तुम्हाला आठवायचं होतं, तुम्ही ते आठवलंच असेल. नसेल आठवलं तर तुम्हाला मित्रांनो उत्तर सांगितलेत ते तुम्ही त्या पद्धतीने भरू शकाल. आता मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे. करणी. आता मित्रांनो, करणीची नेमकी व्याख्या काय आहे ती तुम्ही शिकला आहात, तरी एकदा पुन्हा आपण अभ्यासणार आहोत. ती आपण अभ्यासूया. एन कर्निस्थ ए ही करणी संख्या असेल तर या चिन्हाला, आता हे जे चिन्ह आपल्याला इथे दाखवलं आहे तुम्हाला मी दाखवत होते, हे जे चिन्ह आहे मित्रांनो, या चिन्हाला आपण काय म्हणतो तर करणी चिन्ह असे म्हणतो. एनला काय म्हणतो तर या एनला त्या संख्येच्या करणीची कोटी असे म्हणतात, जो इथे लिहिला जातो. ओके. आणि एला कर्निस्थ संख्या असे म्हणतात. ए म्हणजे कोटी, जर करणीच्या खाली जी संख्या लिहिली ती म्हणजे असणारी कर्निस्थ संख्या. कोटी 2 असणाऱ्या करणींना वर्गकरणी म्हणतात. आता इथे आपल्याला दिलं आहे मित्रांनो, इथे 5 दिला आहे वरती, म्हणजे कोटी 5 आहे आणि कर्निस्थ 8. या करणीची कोटी किती आहे? 5, जी आपल्याला वरती इथे लिहिलेली असते. ओके. आणि कर्निस्थ संख्या आहे 8, हे तुम्ही शिकला आहात. आता मित्रांनो, पुढे आपल्याला इथे सांगता येईल करणी 7 आहे, कारण की इथे लिहिला नाही म्हणजे 2 आहे. कोटी याचा 2, जर लिहिला नसेल तर कोटी 2 असतो आणि म्हणून हिला आपण वर्गकरणी असे म्हणतो. कारण काय तर कोटी 2 आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, करणी म्हणजे काय ते तुम्ही शिकलेला आहातच. आताही आपण पुढे घेणारच आहोत. आता पुढे घेऊया आपण मित्रांनो पुढचं जे आहे सजातीय करणी. मित्रांनो, यावरचंच तर आपल्याला घटक आहे सजातीय करणीवरील क्रिया, बेरीज आणि वजाबाकी आपल्याला स्वाध्यायामध्ये असणार आहे. त्यामुळे हे माहीत असणं गरजेचं आहे. सजातीय करणी म्हणजे काय? ज्या करणीची कोटी समान आणि कर्निस्थ संख्याही समान असतात अशा करणींना सजातीय करणी असे म्हणतात. आता मित्रांनो, इथे आपल्याला कर्निस्थ संख्या दिलेल्या आहेत बघा. बरेच उदाहरणं आपल्याला इथे दिले, त्याच्यावर आपल्याला तुमच्या सहज लक्षात येईल. इथे जर तुम्ही जर नीट बघितलं मित्रांनो तर बघा, इथे जे आहे ते तुम्हाला इथे कळेल. कर्निस्थ संख्या 3 आहे, इथे कर्निस्थ संख्या 3 आहे आणि तिसऱ्याच्यात सुद्धा कर्निस्थ संख्या 3 आहे. कोटी जर मित्रांनो बघितली तर हा 5 जो आहे त्याचा सहगुणक आहे, लक्षात घ्या. कोटी वरती लिहिला जातो नाही का, तो कोटी लिहिलेला नाही म्हणजे काय, त्याचा 2 आहे. दुसऱ्याचा पण कोटी 2 आहे आणि इथे सुद्धा 2 आहे, म्हणजे कोटी समान आहे. कर्निस्थ संख्या 3ही समान आहे. मग अशांची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला शिकायची. आता पुढील गणितांवरून ते स्पष्ट होईलच. आता मित्रांनो, आपल्याला दिलं आहे सोपे रुद्द्या 7 कर्निस्थ 5 अधिक 12 वर्ग कर्निस्थ 5 हे आपल्याला दिलेलं आहे. आता मित्रांनो, ज्यावेळेस तर कर्निस्थ संख्या सारखी असेल, त्याची कोटी सारखी असेल, म्हणजे थोडक्यात या कर्निस्थ संख्या सारख्या असतील, त्यांची बेरीज कशी करायची? इथे बेरीजच आपली तर
करायची मित्रांनो. तर काय करायचं बघा, ही कर्निस्थ संख्या 5 आणि ही कर्निस्थ संख्या 5 ही सामायिक बाहेर काढायची, कॉमन काढायची. आणि त्यांची जे सहगुणक आहेत, आता इथे सहगुणक जर बघितले मित्रांनो, कोणता आहे याचा पहिला सहगुणक जे आपल्याला दिसतोय 7 आहे, दुसरा आहे 12. यांची आपण बेरीज करायची, फक्त यांची बेरीज करायची 7 अधिक 12. कर्निस्थ संख्या 5 जी ती बाहेर काढली, एकच ती लिहिली, नंतर 7 अधिक 12 19 होतात. म्हणजे सोपं रूप दिल्यानंतर याचं उत्तर आलं 19 कर्निस्थ 5. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल थोडक्यात काय केलं आहे, तर जर कर्निस्थ संख्या सारखी असेल, त्यांची कोटी सारखी असेल, तर त्याचे जे सहगुणक आहेत 7 आणि 12 यांची बेरीज केली, डायरेक्ट आपण लिहू शकतो 19 कर्निस्थ 5. अशा पद्धतीने बेरीज असते. वजाबाकी मित्रांनो याच पद्धतीने असते, ती पण आपण शिकणार आहोत, तीही आपण घेऊया. पुढे आपल्याला दिल्लीच आहे. ओके, सोपे रूप द्या. इथे बघा दिलेलं आहे आपल्याला, इथे आपल्याला सहज सांगता येईल 14 कर्निस्थ 7 वजा 9 कर्निस्थ 7. इथे सुद्धा मित्रांनो नेमकं केलं आहे काय, तर इथे सुद्धा त्याच पद्धतीने केलं आहे. 14 आणि 9 यांची जी आहे ती वजाबाकी केली आहे. 14 आणि 9 यांची वजाबाकी केली, कर्निस्थ 7 कॉमन काढला, 14तनं 9 गेले 5, म्हणजे याचं उत्तर आलं 5 कर्निस्थ 7. म्हणजे थोडक्यात मित्रांनो ज्या सहगुणक आहेत त्यांची बेरीज वजाबाकी करायची जर कर्निस्थ संख्या सारखी असेल. तिसरं गणित काय बघूया. इथे बघा मित्रांनो कर्निस्थ संख्या जी ती आपल्याला प्रथम दर्शनी जी आहे ती सारखी दिसत नाही आहे. तर आपल्याला काय आपण बघतोय बघा, कर्निस्थ संख्या आपण बघणार आहोत ती कुठे आहे, तर इथे 8 आहे, इथे 50 आहे आणि इथे 2 आहे. आणि आपण आता शिकलो जर कर्निस्थ संख्या सारखी असेल तरच आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करता येते. मग या सारख्या येतात का त्याचा विचार आपल्याला करावा लागेल आणि तो आपण करणार आहोत. आता मित्रांनो पहिल्यामध्ये बघा 8 जो आहे कर्निस्थ 8 याची फोड अशी करायची 4 गुणिले 2 अशी फोड करायची की जी संख्या पूर्ण वर्ग संख्या असेल. 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे त्यामुळे 4 गुणिले 2. आता 50ची फोड करायची आहे मित्रांनो 25 गुणिले 2 केली, कारण काय 25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि इथे जर मित्रांनो फोड करण्याची गरजच नाही कारण की 2 ऑलरेडी आहे. आता पुढे काय झालं बघा मित्रांनो, हा जो 4 आहे बघा नीट लक्षात घ्या, आपण स्टेप वाईज जाऊया. हा जो 4 आहे याला बाहेर काढायचा, कर्णीतनं बाहेर काढायचा, वर्गमुळातनं बाहेर काढायचा म्हणजे तो होईल 2. इथे 25ला बाहेर काढायचा आहे त्यामुळे 25चं वर्गमूळ 5 त्यामुळे इथे याला 5 आणि हा तर जसं तसं आपण लिहिलेला आहे. आता मित्रांनो तुमच्या लक्षात येईल सगळ्या कर्निस्थ संख्या ज्या आहेत त्या सारख्या झाल्या. कोणत्या आहेत त्या बघूया आपण. इथे आली 2, इथे आली 2 कर्निस्थ संख्या, इथे आहे 2, म्हणजे तिन्ही या पदांमध्ये कर्निस्थ 2 सारखी आली नाही का. मग त्यामुळे आपण आधी 3 गुणिले 2 याचा गुणाकार 6, हा 5 जसा तसा, कर्निस्थ 2 4 कर्निस्थ 2 हे आल्यानंतर या स्टेपमध्ये आपल्याला हे दिसतंय कर्निस्थ 2 जी आहे ही संख्या पूर्णपणे सारखी आहे त्यामुळे कर्णी 2 आपण बाहेर काढला, काय शिल्लक राहील 6 नंतर अधिक 5 नंतर वजा 4, ज्याच्या त्याच्या चिन्हानुसार ते आपण लिहिले. ते लिहिल्यानंतर 6 आणि 5 किती होतात मित्रांनो, 6 आणि 5 होतात 11 आणि 11मधनं इथे 4 वजा केले तर आले 7. 7 वर्गमुळात 2 हे झालं याचं सोपं रूप. आता मित्रांनो स्वाध्याय जो तो आपल्याला सोडवायचा आहे तो आपण सोडवणार आहोत. मित्रांनो हा स्वाध्याय जो आहे हा इथे सोडवणं शक्य होणार नाही. प्रश्न पहिला फक्त घेऊया आणि आपण नंतर तो वहीवर सोडूया. काय दिलेला बघा पहिला प्रश्न, खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा. आता तो पर्याय काय ते आपण बघूया आधी. तो पर्याय मित्रांनो दिला आहे आपल्याला 2, इथे बघूया पर्याय नंतर बघूया. आधी गणित काय बघा, 2 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 किंवा 2 कर्निस्थ 3 अधिक कर्निस्थ 3. आता यात कर्निस्थ संख्या 3 3 म्हणजे सजातीय कर्णी यांची बेरीज होणार. आता मित्रांनो इथे जसा 2 दिसतोय तसा इथे सहगुणक आहे का, नाही. तर जर नसेल त्यावेळेस तो 1 घ्यायचा, म्हणजेच काय झाला 1 झाला. आणि आपण फक्त काय करतो सहगुणकांची बेरीज करतो, कर्निस्थ संख्यांची बेरीज करत नाहीत. त्यामुळे हा 2 आणि इथे असणारा 1 3 झाले, म्हणजे 3 वर्गमुळात 3 किंवा 3 कर्निस्थ 3 जे उत्तर आहे हे याचं उत्तर असणार आहे. कारण काय 2 आणि इथला 1 यांची बेरीज केली 3 कर्निस्थ 3, जो डी पर्याय आहे हेच आपलं उत्तर असणार आहे. ओके, हे मित्रांनो आपलं उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. डी हे आपलं उत्तर. पुढचं गणित बघूया. पुढच्या गणितात काय दिलं आहे, 10 कर्निस्थ 5 वजा 4 कर्निस्थ 5. इथे सगुणक काय 10 आहे आणि वजा 4 आहे. 10तनं वजा 4 केले तर 6 आले. 6 आणि कर्निस्थ 5 म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 10तनं 4 गेले 6, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे सी 6 वर्गमुळात 5. मित्रांनो खालील उपप्रश्न सोडवा, सोपी रूप द्या. हे मात्र आपण वहीत घेऊया कारण की याला वेळ लागेल नाही का, आणि ते गणितं मोठे त्यामुळे चला मित्रांनो सुरुवात करूया वहीवर. सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी स्वाध्याय मित्रांनो
त्याचं दुसरं गणित आपलं चालू आहे, ते घेऊया. खालील उपप्रश्न सोडवा. सोपे रूप द्या. 3 वर्गमुळात 7 अधिक 7 वर्गमुळात 63 किंवा कर्निस्थ म्हणा वजा कर्निस्थ 7. मित्रांनो, सजातीय करणीत का ते आधी चेक करणार. तर इथे आपल्याला 7 आहे, इथे 63 आहे, इथे मात्र 7 आहे. त्यामुळे इथे 7 आणायचं आहे आपल्याला, जेणेकरून कर्निस्थ संख्या सारख्या होतील. कोटी तर यांची 2 आहेच. चला सुरुवात करूया. हा जसा तसा येईल 3 कर्निस्थ 7 अधिक हा 7 जसा तसा कर्निस्थ 63चे आपल्याला मित्रांनो अवयव पाडावे लागतील. ते अवयव पाडूया. 7 9 63 होतात, म्हणजे 9 गुणिले 7 आपल्याला लिहिता येईल. 63 ऐवजी मी लिहिला 9 गुणिले 7 वजा कर्निस्थ 7. आता मित्रांनो 3 कर्निस्थ 7 अधिक 7. आता मित्रांनो हा 9 आपल्याला बाहेर घ्यायचा आहे. 9चं वर्गमूळ येतं 3, त्यामुळे बाहेर येणार 3. 9 बाहेर गेला 3 झाला आणि इथे येणार कर्निस्थ 7. पुन्हा हा जसा तसा कर्निस्थ 7. मित्रांनो काय ते बघा, 3 कर्निस्थ 7 अधिक 7 त्रिक 21 होतात, 21 कर्निस्थ 7 वजा कर्निस्थ 7. आता मित्रांनो कर्निस्थ 7 जी आहे ही सर्व ठिकाणी सारखी, त्यामुळे ती सामायिक काढणार. म्हणजे सहगुणकांची बेरीज वजाबाकी जी असेल ती करूया. हा येतो 3, नंतर इथला सहगुणक आहे 21, इथला सहगुणक काही नसला म्हणजे तो असणार वजा वजा 1 आणि इकडे येईल कर्निस्थ 7. ओके. आता मित्रांनो 21 अधिक 3 जर आपण केले तर ते होतात 24 आणि 24 मधनं 1 वजा केला तर ते येतात 23. 21 आणि 3 झाले 24, सॉरी 24 वजा 1, लक्षात घ्या 24 वजा 1 23 कर्निस्थ 7. अशा पद्धतीने मित्रांनो पहिलं गणित जे तुमचं सोडवून झालं असेल. दुसरं काय बघूया. 7 कर्निस्थ 5 वजा 4 कर्निस्थ 5 अधिक कर्निस्थ 80. हा याची फोड आपल्याला करावी लागेल, ती आपण करणार आहोत. 7 कर्निस्थ 5 वजा 4 कर्निस्थ 5 अधिक 80ची फोड आपल्याला करायची मित्रांनो. ती काय येते तर 16 पंचे 80 होतात. 16 पूर्णवर्ग संख्या आहे. हा 7 कर्निस्थ 5 जसा तसा, नंतर हा येईल वजा 4 कर्निस्थ 5 हा सुद्धा जसा तसा अधिक 16 मित्रांनो बाहेर घ्या. 16 बाहेर गेला, 16 कोणाचा वर्ग आहे तर 4चा वर्ग आहे, म्हणजे 16चा वर्गमूळ 4, इथे येणार 4 कर्निस्थ 5. आता मित्रांनो हे डायरेक्ट केलं तरी चालेल बघा. वजा 4 कर्निस्थ 5 अधिक 4 हा डायरेक्ट कट होईल आणि म्हणजे उत्तर येईल फक्त 7 कर्निस्थ 5. किंवा मग तुम्ही सहगुणक बाजूला काढून सुद्धा ते करू शकाल. याचं उत्तर आलं 7 वर्गमुळात 5 किंवा 7 कर्निस्थ 5. पुढे बघूया. सोपी रूप द्या. 4 वर्गमुळात 12 किंवा कर्निस्थ 12. इथे 75 आहे कर्निस्थ 7 कर्निस्थ 48. सोडूया 4. आता मित्रांनो कोणत्याही ठिकाणी सारखी संख्या नाही. आता 12चे अवयव पाडायचे असतील तर एक पूर्णवर्ग संख्या घ्यायची. 12 म्हणजे 4 त्रिक 12, 4 गुणिले 3 वजा 75 म्हणजे 25 गुणिले 3 झाले, 25 त्रिक 75. पुढे वजा 7. आता मित्रांनो 48चे अवयव पाडायचे. 16 सुद्धा पूर्णवर्ग संख्या आहे. 16 त्रिक 48, 16 गुणिले 3 काय तर बघा हा 4 जसा तसा. मित्रांनो आता हा 4 जर बाहेर घ्यायचा असेल तर काय होईल तर त्याचं वर्गमूळ म्हणजे 2 कर्निस्थ 3. 25 जर बाहेर घ्यायचं असेल तर मित्रांनो काय येईल तर अर्थात तुमचं उत्तर बरोबर आहे 5 कर्निस्थ 3 वजा 7 जसा तसा गुणिले 16 मित्रांनो बाहेर घ्यायचं म्हणजे काय येईल 16चं वर्गमूळ 4 आहे, त्यामुळे येईल 4 कर्निस्थ 3. सगुणकांचा गुणाकार करून टाका. 4 2 8 कर्निस्थ 3 वजा 5 कर्निस्थ 3 7 चोक 28 कर्निस्थ 3. आता मित्रांनो कर्निस्थ सारख्या संख्या आली आहे, मग ही सामायिक काढता येईल आपल्याला. सहगुणकांची बेरीज वजाबाकी करूया. हा 8 वजा 5 वजा 28 आणि नंतर कंसाच्या बाहेर कर्णी 3 आपण सामायिक काढलाय तो. मित्रांनो 8तनं जर 5 गेले तर किती येतात 3 येतात नाही का. 3 आणि 3मधनं पुन्हा आपल्याला 28 वजा करायची. म्हणजे थोडक्यात असं लिहूया 2 मिनटं. 8तनं 5 3 वजा 28 कंस पूर्ण कर्निस्थ 3. 3तनं 28 गेले तर मित्रांनो 25 येतील, मात्र चिन्ह वजा येईल. वजा 25 कर्निस्थ 3. आय होप मित्रांनो तुम्हाला या 8व्या दिवसाचा स्वाध्याय हा तुमचा पूर्ण झाला असेल. उद्या भेटूया 9व्या दिवसाचा स्वाध्याय घेऊन. धन्यवाद. गुड बाय.